मराठा समाजाचे मालक आहेत, कृपया हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही समजू नका. बशा उचलत्यात, चपल्या उचलत्यात, बॅगा उचलत्यात, असल्या आमच्या इथल्या बारशिकल्या काही खंडोजी खोपडेचे त्यांनी तुम्हाला घेरलंय. व आता त्या अंतरवाली सराटीला दुर्दैवी घटना घडली आणि तुमचा उदय झाला, परंतु तुम्ही तर त्या गोंधळामध्ये तुम्हाला तर एक थेंब पण रक्त निघलं नाही हो. मनोज दादा जरांगे या ठिकाणी ही चळवळ तुम्ही उभा करत असताना सगळ्या असंख्य मराठा समाजाच्या सगळ्याच पक्षातल्या आमदारांनी तुम्हाला मदत केलेली. कुठल्याही एका आमदारांनी खिशात हात घातला नाही असा विषय नाही. सगळ्यांना प्रत्येकाला ज्या समाजामध्ये जन्माला घातलं त्या समाजामध्ये कळकळ असती. तुम्हीच एकटे मराठा समाजाचे मालक आहेत, कृपया हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही समजू नका. तुमचा भ्रम किंवा गैरसमज झालेला आहे की तुम्ही एकटेच मालक चालले. मी काय गोष्टी पुढे बोलणार आहे मराठा समाज बांधवांना, महाराष्ट्रातल्या तमाम काय घटना. आणि मी त्या ठिकाणी जरांगे दादा तुम्ही उपोषणाला बसला, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, तो भाग वेगळा आहे. वस्तुस्थिती काय होणार आहे पुढे मला माहित आहे सगळं. मी पण इतका चळवळीतला कार्यकर्ता आहे, 4थी पासून मॉनिटर आहे, दोनदा आमदार झाले, मला सगळं जग कळतंय, राजकारण कळतंय. मी काही इतका दूधखोळा नाही, परंतु तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय त्याच्याबद्दल आम्हाला आनंद. त्यामुळं तुमची SITची चौकशी लागली. आम्ही गृहमंत्र्याला त्या ठिकाणी सांगितलं की समाजाचं नेतृत्व एखादा करत असेल तर ती चौकशी थांबवा. त्या पद्धतीचा शब्द सुद्धा तुम्हाला घेऊन आलो, ती शब्द सुद्धा तिथं दिला. हा सगळा उभा महाराष्ट्र जाणतोय. दुसरा मुद्दा, माझ्या मराठा समाज बांधवावरती गुन्हे दाखल झाले. मी 15-16 आमदारांनी माननीय शिंदे साहेबांची भेट घेतली, गृहमंत्र्यांची भेट घेतली. नाव सुद्धा घेत नाही, त्यांचं नाव घेतलं की कुणाला एनर्जी होती कुणाला माहिती, त्यांचं नाव सुद्धा घेतलं नाही मी इथं. आणि त्यांना आम्ही सांगितलं की अजिबात या ठिकाणी गुन्हे दाखल, सगळ्याच आंदोलनातले गुन्हे मागे घेतात, काही गुन्हे मागे घेण्यास, परंतु जे गुन्हे जे मोठे गुन्हे दाखल झाले 307 किंवा 353 हे जर डायरेक्ट मागे घेतले तर त्या ठिकाणी कुणीतरी कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्याला रितसर लॉ डिपार्टमेंटचं मत घेऊन काही गुन्हे कमी करण्याची सरकारची पण प्रक्रिया आहे. मला चळवळीतला काय सरकार म्हणून बोलत नाही, मी सरकारची बाजू घ्यायचा काय संबंध नाही. मी मराठा कार्यकर्ता किंवा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बोलतो. आज या ठिकाणी मनोज दादा तुम्ही उपोषण केलं, तुमच्या उपोषणाचा सन्मान माझ्या तरी जीवनामध्ये मी मगा सांगितले की 11व्या वर्षी भगवा झेंडा खांद्यावरती घेतला. आम्ही तुळजापूरला सुद्धा गेलो मराठा चळवळ ते, कारण त्या ठिकाणी तुळजापूरच्या आई जगदंबेच्या पुढं सगळ्यांनी बोटं फाडली आणि रक्ताची टिळे लावली बार्शीतल्या मराठा समाजाने आणि मराठा चळवळ उभी करायचं प्रतिज्ञा केली आणि ती उभा पण केली. आणि या ठिकाणी बार्शीमध्ये सक्सेस पण आजपर्यंत करून दाखवली नाही, परंतु त्याला दृष्ट लावण्याचं काम कुठल्याही इथल्या खंडोजी खोपडेचे बार्शीतले काय जे फोटो तुम्हाला मनोज दादा पाठवतो, पवार साहेबाच्या बशा उचलत्यात, आमच्या विरोधकाच्या बशा उचलत्यात, चपल्या उचलत्यात, बॅगा उचलत्यात, असल्या आमच्या इथल्या बार्शीतल्या काही खंडोजी खोपडेचे त्यांनी तुम्हाला घेरलंय. आणि राजाराव कसा आहेत काय ही जी ऐकून घेण्याची मानसिकता आहे, तुमच्याकडे संयम नावाची कुठली चीज नाही. मला तुम्हाला कुणी एका सेकंदात काय बोललं की सगळ्याचीच IMI काढता. अरे तुम्ही मुख्यमंत्र्याची IMI काढता, रिटायरचे IMI काढता. ज्या विखे पाटील साहेबांच्या घराण्याने आशिया खंडातला पहिल्यांदा साखर कारखाना उभा केला, ज्या मराठा समाजाचा ऊस नेला, गाळला, मेडिकल कॉलेज केलं, शिक्षण संस्था मराठ्याच्या पोरांना शिकवलं दादा, त्यांची सुद्धा IMI तुम्ही काढता. सगळ्याच मराठ्याच्या नेत्याची IMI तुम्ही काढायला लागलो. आज तुम्हाला माहितीये, मला कळतंय बहुतेक तुमच्यापेक्षा वय माझं जास्त असेल, तुमचं कमी आहे, बहुतेक कमी असेल, माझं 55 आहे, 45 वय असेल, तुमच्यापेक्षा थोडा अनुभव मला जास्त आहे. या चळवळीत तर जास्त काम केलं असेल. व आता त्या अंतरवाली सराटीला दुर्दैवी घटना घडली आणि तुमचा उदय झाला, परंतु तुम्ही तर त्या गोंधळामध्ये तुम्हाला तर एक थेंब पण रक्त निघलं नाही हो. आई माझं डोकं फुटलंय, संवित टाकायत माझ्या डोक्यात, पाय फाटल्यात, पाठीवर छातीवर वार आहेत माझ्या जमिनी किती गेल्या ती बघायला ह्या जरा एकदा. इथल्या मराठाला जी खरं प्रामाणिक मराठी आहेत, जे छत्रपतीचे मावळे ओरिजिनल आहेत नाही तर त्यांच्याकडनं एकदा ऐका आणि पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह ऐका, मग नेमकं कळन
खरा छत्रपतीचा मावळा या बार्शीमध्ये काम करणारा कोण आहे? कुणाचं पण ऐकून काही इथं बोलू नका. कुठल्याही मराठ्याला शिवाय देण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. हे राजकारण आहे मित्रांनो.